आता मला ते विचित्र स्वप्न प्रत्येक दिवसाआड यायला लागलं. तसं मला जाणवायला लागलं की ते स्वप्न आता हळूहळू भयंकर रूप धारण करायला लागलंय. त्यामुळे हल्ली मी खूप अस्वस्थ झालेले होते. त्यात मला आता दुसरीही अनेक वाईट स्वप्न यायला लागली होती. एका स्वप्नात तर मी आई आणि आजीला आमच्या दारात मरून पडलेलं बघितलं. त्यावेळेला आमचा पांढऱ्या भेसूर आवाजात रडत होता आणि मी हे सगळं दूर उभं राहून बघत होते. मला त्यावेळी माझ्या आईच्या, आजीच्या जवळ जायचं होतं, पण मला त्यांच्या जवळ जाताच येत नव्हतं. आणि मी भयंकर दुःखानं किंचाळत उठले, तेव्हा माझं सगळं घर पुन्हा माझ्या भोवती उभं होतं. त्यानंतर 4 दिवसांनी मला ते पायऱ्यांचं स्वप्न पुन्हा आलं. मी स्वतःच या माझ्या स्वप्नांच्या मालिकेला पायऱ्यांचं स्वप्न असं नाव दिलं होतं, कारण ह्या स्वप्नाची सुरुवात त्या पायऱ्यांपासून झाली होती. या स्वप्नात मी त्या गुहेच्या तोंडाशी उभं राहून ते दार उघडण्याचा प्रयत्न करत होते आणि अचानक मला त्या दाराजवळ अनेक तरुणींचा किंचाळण्याचा आवाज आला. त्या आतल्या तरुणींनी त्या गुहेचं दार आतून ढकलून गच्च बंद करून धरून ठेवलं होतं आणि त्या मला तिथून निघून जायला सांगत होत्या. मी आता देखील भयंकर घाबरलेली होते. मी त्या गुहेच्या दाराजवळनं मागे फिरले आणि भयानं बघतच राहिले. ते ममीसारखं लाल कपड्यात गुंडाळलेलं भयंकर अस्तित्व हातात तळपती तलवार घेऊन दूरवरून पळत पळत माझ्या दिशेनं येत होतं आणि मी भयंकर रडत किंचाळत उठले होते. पण माझं सगळं घर झोपलेलं होतं. पण त्यावेळी एक मात्र घडलं होतं. आमचा पांढऱ्या दचकून उठून माझ्याकडे बघत होता आणि दोरीवर झोपलेल्या हिरव्यानं देखील आपल्या पंखांची फडफड करून माझ्याकडे बघितलं होतं. याचा अर्थ त्या दोघांना माझ्याबरोबर काहीतरी जाणवलेलं होतं. म्हणतात ना, जे प्राण्यांना दिसतं ते माणसाला दिसत नाही. मी आता ह्या पायऱ्यांच्या स्वप्नाला फार घाबरत होते. त्या रात्री मी ठरवलं की उद्या आपण हे स्वप्न बाबांना सांगायचंच. परंतु जेव्हा मी सकाळी देवपूजेच्या वेळी सांगायचा विचार करत होते, तेव्हा बाबा डोळे मिटून अगदी दीनवाणे लक्ष्मीकडे काहीतरी मागताना पाहिलं. आणि ते काय मागतायत हे जाणवल्यामुळे मला ते स्वप्न बाबांना सांगायचा धीरच झालेला नव्हता. तो माझा सगळ्यात मोठा मूर्खपणा होता, कारण मी त्यावेळी माझं ते स्वप्न बाबांना सांगितलं असतं तर माझ्या ब्राह्मण बाबांना त्या स्वप्नाचा अर्थ नक्कीच कळला असता आणि नंतर कदाचित ही कादंबरीच झाली नसती. तरी एकदा मी मंजीला म्हणाले की म्हणजे तुला कधी एखादं पायऱ्यांचं स्वप्न पडतं का गं? तशी मंजी शाळेचं दप्तर भरत म्हणाली की नाही गं ताई. पण का गं? तुला काही स्वप्न आलं होतं का? मी मंजीचं नाक चिमटीत घेऊन म्हणाले, हो, मला की नाही आज एक स्वप्न आलं होतं. आमची मंजी नकटी आहे असं मी त्या स्वप्नात पाहिलं. आणि आम्ही दोघे हसलो होतो. त्यानंतर मी यशाला सुद्धा विचारलं होतं. त्यानं सुद्धा नाही म्हणून डोकं हलवल्यावर मला कळलं की ते स्वप्न फक्त माझ्यापुरतं होतं. त्यानंतर महिनाभर ते स्वप्न काही मला आलेलं नव्हतं. आमचे केदार काका माझ्या लग्नाचा दररोज नकार घेऊन येत असत. तरी राजापुरातली दुसऱ्या अनेक लहान जातीची स्थळं माझी पत्रिका न बघता सुद्धा मला आली होती. त्यावेळी बाबा केदार काकांना म्हणाले, केदार, सोनीचं लग्न जमत नाही म्हणून मी तिला वाटेल तिथे देणार नाही. तिच्या तोलामोलाचं स्थळ आलं तर ठीक आहे, नाही तर माझी पोर मला काही जड नाही आहे. आणि केदार काकांना ते पटलं होतं. नंतर एकदा पुष्कळ दिवसांनी मला ते पायऱ्यांचं स्वप्न पुन्हा आलं होतं. ह्यावेळी मी पाहिलं, मी त्या बंद गुहेचं दार उघडून त्या गुहेत हलकेच आत शिरले होते. तिथे कसला कुबट्ट वास भरला होता. मी आश्चर्यानं आजूबाजूला बघितलं. देवा, ती एका कुबेराची गुहा होती. तिथे अनेक हिऱ्या माणकांनी भरलेली अनेक रांजणं ओळीनं मांडून ठेवलेली होती. तो कोणा बादशहाचा खजिना असावा. मी त्या गुहेच्या आत जात असताना बघितलं. मला त्या धनानी भरलेल्या रांजणा आडून कोणाचे लांब केस दिसले होते.
मी हळूच सरकून बघितलं. तिथे अनेक तरुणी तिथल्या प्रत्येक रांजणाला टेकून सफेद वस्त्रात आपले केस मोकळे सोडून हाताच्या उंजळीत आपलं तोंड लपवून मंद हुंदके देत रडत बसलेल्या होत्या. ते पाहून मी अत्यंत घाबरून पुन्हा त्या गुहेच्या दारातून बाहेर जाण्यासाठी पळतच त्या दाराशी आले होते आणि तेव्हा मला ते गुहेचं दार घट्ट बंद झालेलं दिसलं होतं. आणि तसं मी ते गुहेचं दार जीवाच्या आकांतानं ढकलत असताना मला एकदम जाग आली. ह्या स्वप्नानंतर माझ्या पायऱ्यांच्या स्वप्नांची ती मालिका थांबली होती. मला वाटलं होतं कदाचित मला पुढे मागे गुप्तधन मिळणार असेल म्हणून मला ती पायऱ्यांची स्वप्न आली असावीत, पण त्या रात्री मी शेवटचं स्वप्न बघितलं. माझ्या बाबांची दाढी वाढली आहे, त्यांची वस्त्र फाटली आहेत आणि ते अगदी भिकाऱ्यासारखे दिसत आहेत आणि ते सोनी सोनी असं रडत मला हाका मारतायत. बाबांना तसं बघून मी भयंकर दुःखानं त्या स्वप्नात वेड्यासारखे रडत होते. आणि जेव्हा आजीनी मला उठवलं तेव्हा मी माझ्या स्वप्नात शांती आली होती असं म्हणून वेळ मारून नेलेली होती. त्यावेळी माझ्या प्रियजनांची वाईट स्वप्नसुद्धा त्यांना सांगायचं धैर्य माझ्याकडे नव्हतं. त्या दिवशी माझी आजी मात्र दिवसभर बिचाऱ्या शांतीला शिव्या घालत माझी दृष्ट काढत राहिली होती. वास्तविक माझ्या मते प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात 3 जग सामावलेली असतात. म्हणजे त्याच्या आयुष्यात 3 टप्पे असतात. माणसाचं पहिलं जग त्याच्या जिवंत अस्तित्वाचं असतं. या आपल्या जिवंत अस्तित्वात तो जगण्यासाठी, कुणीतरी होण्यासाठी आणि सुखाच्या आयुष्यासाठी धडपडत असतो. आणि नंतर त्याचं दुसरं जग हे निद्रेचं असतं. या जगात तो जे त्याला मिळालं नाही ते तो आपल्या स्वप्नाद्वारे मिळवू शकतो. आपल्या भविष्य काळातल्या काही सूचना तो या स्वप्ननगरीतून घेऊ शकतो आणि त्याच्या थकलेल्या आयुष्याला त्यावेळी या स्वप्ननगरीची नितांत आवश्यकता असतेच असते. हे माणसाचं जागृत अस्तित्व आणि त्याचं झोपलेलं अस्तित्व, दोन्ही अस्तित्व तो एकाच वेळी जगत असतो. माणसाचं तिसरं जग म्हणजे त्याचा मृत्यू. या जगात फक्त तो थंडगार अंधाराच्या गुहेत असतो. त्या थंड अंधारात त्याच्या इच्छा किंवा वासना एखाद्या काजव्याचं रूप घेऊन चमकत असतात आणि कधी त्या झेप घेऊन त्या गुहेबाहेर जागृत जगात येतात. हे अमानवी रूप बिभत्स असतं, भयानक असतं आणि नंतर ते इच्छाधारी अमानवी जगाचं दार उघडं करून जगाला अनेक प्रश्न विचारत राहतं. कधी मनुष्य त्या जगात शांतीची निद्रा घेत पडून राहतो. त्यावेळी त्याला हे थंडगार जग आवडतं आणि तो त्यात सामावून जातो. मी जरा मोठी झाले आणि माझं मन जरा परिपक्व होत चाललेलं होतं. चांगलं वाईट ह्यातला फरक मला आता थोडा कळत होता. त्यावेळी माझं परिपक्व झालेलं मन मला स्वप्नाद्वारे माझं पुढचं भविष्य दाखवायचा प्रयत्न करत होतं, पण मला ते कळत नव्हतं. तरी या दिवसात मला वाईट स्वप्न आणि अशुभ अशा विचित्र भावना होत होत्या हे मात्र खरं. त्यामुळे काय झालं, मला आता काही सुद्धा चांगलं लागत नव्हतं. माझी जेवणावरची वासनासुद्धा गेलेली होती. कधी मला मृत्यूयोग आहे याची आठवण झाली की माझे हातपाय थंड पडायचे. माझं अंतर्मन कसल्या तरी धोक्याची सतत सूचना देत होतं, पण तो कसला धोका आहे हेच मुळी मला समजत नव्हतं. माझी ही अवस्था घरात कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हती. माझ्या बाबांसारखं मी सुद्धा माझ्या या द्विधा अवस्थेचं ओझं एकटी पेलत उभे होते. मला जाणवत होतं माझं लग्न न जमण्यानं कुटुंब दाखवत नसलं तरी फार चिंतेत आहे. माझी आई आणि आजी दर गुरुवारी उपवास का करतात हे न कळण्या एवढी मी काही लहान नव्हते. तरी आता लवकरच काही भयंकर घडणार आहे ही एक अनैसर्गिक विचित्र भावना मला सतत होत होती. त्यामुळे मी पूजेच्या वेळी लक्ष्मीकडे मागायचे की माते, जर काही अशुभ घडणार असेल तर ते माझ्या कुटुंबाकडे न घडता माझ्याकडे घडू दे, पण माझ्या कुटुंबियांना नेहमी सुखरूप ठेव.
आणि आश्चर्य म्हणजे माझी ही व्याकुळता आई, बाबा आणि आजीला जरासुद्धा जाणवलेली नव्हती. एकदा आमचे केदार काका अचानक दादोबाबांकडे बाबांना 2 दिवस आंबा मंदिर सांभाळायचा निरोप ठेवून कुठे निघून गेले होते. तसंच त्यांनी माईंना जरा उमा काकूंकडे लक्ष ठेवायला सांगितलेलं होतं. आणि माझी आजी त्राग्यानं बाबांना म्हणत राहिली, "अरे हा शंभू केदार मेला उलथलाय कुठे? अरे त्याला काही कामासाठी कुठे जायचं होतं तर नीट इथे येऊन सांगून जायचं ना. हा आपला उठला आणि शेंडी हलवत निघून गेला. इकडे आमच्या जीवाला घोर." तेव्हा बाबा म्हणाले, "आई अगं त्याचं गावाकडे काहीतरी काम निघालं असेल म्हणून ते इतक्या घाईगडबडीत गेले. आता ते आल्यावर कळेलच की." असेच 2 दिवस गेले. बाबांनी उमा काकूंकडे चौकशी केली तर त्या म्हणाल्या, "कुणाची मोटार आली होती त्यात ते बसून निघून गेले." त्यावेळी माझ्या बाबांना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं. त्या दिवशी बाबा यशाला आणि मंजीला शाळेत पोचवून आंबा मंदिराची पूजा करून घरी आले तेव्हा आईने झटपट चहा आणि उपमा करून त्यांना जुईच्या मांडवात नेऊन दिला. बाबा आईला म्हणाले, "वत्सले भाजीच्या जोड्या बांधल्या आहेत, त्या टोपलीत ठेव आणि ओला फडका त्याच्यावर ठेव." आणि आई बरं म्हणून घरात जायला निघाली होती की ती अचानक काही आठवण येऊन थांबली आणि माझ्या बाहेर आलेल्या आजीला म्हणाली, "आई, रात्री मला एक वाईट स्वप्न पडलं बघा. मी आज स्वप्नातनं आपलं सगळं घर पेटलेलं पाहिलं." हे ऐकून आजी एकदम धसकून म्हणाली, "शंभू, हे रे काय आणखी?" बाबा शांतपणे म्हणाले की आई अशी स्वप्न कधी कधी पडतात, पण वत्सले तू चुलीकडे जरा सांभाळ. आजी वैतागली. म्हणाली, "शंभू, तू उद्या अंबादेवीला एक नारळ फोड. म्हणाव काही संकट असेल तर सांभाळ. त्यात हा केदार कधी येणारे देव जाणे." माझी आजी असं म्हणतच होती की लांबून त्यांना केदार काकांची "शंभू रे शंभूनाथ" अशी जोराची हाक ऐकू आली. बाबा हसत म्हणाले आजीला, "बघ आई, तू केदारची आठवण काढलीस आणि तो आला. त्याला 100 वर्ष आयुष्य आहे." केदार काका धापा टाकत आमच्या कृष्णकमळाच्या फाटकातून आत येत म्हणाले, "शंभू, अरे कोणाला 100 वर्षाचं आयुष्य देतोयस?" आजी हसत म्हणाली, "अरे मेल्या, तुलाच देतोय. मी तुझी आठवण काढली आणि तेव्हाच तुझी हाक आम्हाला ऐकू आली." "पण काय रे केदार, गेला होतास कुठे? आणि काय रे, मोटारीतून गेला होतास म्हणे. पण सांगून जायची एक पद्धत असते का नाही?" तसे केदार काका आईकडे वळून एकदम हसत म्हणाले, "वहिनी, अगोदर देवापुढे साखर ठेवून पुरणपोळीसाठी डाळ भिजत घाल." बाबा, आई, आजी त्यांच्याकडे आश्चर्यानं बघत असताना ते एकदम हसत म्हणाले, "आई, आपल्या रुक्मिणीला सोन्याच्या ताटात जेवणारं आणि चांदीच्या पेल्यातून दूध पिणारं मोठं स्थळ आलंय आणि त्यासाठी मी खात्री करावी म्हणून धावत पळत अंजनपूरला गेलेलो होतो." तशी आजी बदकन खाली बसत म्हणाली, "वत्सले, केदारला गुळाचा खडा आणि पाणी आण लवकर. सांग रे सांग केदार, काय झालं सांग." आणि केदार काका आईने आणलेला गुळाचा खडा तोंडात टाकून पाणी पीत म्हणाले, "सांगतो आई, सगळं सांगतो, अगोदर मला पाणी पिऊ दे." आम्ही सगळेजण केदार काका पाणी पित असताना त्यांच्याकडे बघत राहिलो होतो. केदार काकांनी सावकाश पेला खाली ठेवला, पंचानं तोंड पुसलं आणि ते बाबांना म्हणाले, "शंभू, रुक्मिणीनी खरोखर नशीब काढलं हो. अरे अंजनगावच्या सरदार निंबाळकरांचं स्थळ आपल्या रुक्मिणीला आलंय. अरे हे स्थळ येणं म्हणजे हत्तीच्या अंबारीतून साखर बत्तासे गावाला वाटावेत ना, तसं आहे बरं." हे ऐकून बाबा केदार काकांचा हात धरून म्हणाले, "पण सांग मला केदार, हे सगळं झालं कसं?" केदार काका हसत हसत म्हणाले, "अरे मी रुक्मिणीच्या अनेक पत्रिका छापून घेतल्या होत्या, हे तुला माहिती आहे. तसंच आपण तिचे अनेक फोटोसुद्धा काढले होते. मी तिची पत्रिका आणि फोटो माझ्या सगळ्या ओळखीच्या भटांकडे पोस्टाने पाठवून दिलेले होते. हा अंजनगावचा मोरू भट असा माझा मित्र.
त्याच्या अंजनगावच्या खंडोबाच्या जत्रेला एकदा मी, उमा आणि शांती गेलेलो होतो, तेव्हा त्याच्याकडे आमचा मुक्काम होता. तसा तो भट चांगला आहे, पण जरा पैशाच्या बाबतीत फार चिवट आहे. तर अशा या मोरू भटाकडे सुद्धा मी रुक्मिणीचा फोटो आणि पत्रिका पाठवली होती आणि नंतर अचानक निंबाळकरांची मोटार मला न्यायला आली. मला काही कळेना. त्या तुम्हा सगळ्यांना सांगायला माझ्याकडे वेळ नव्हता. पण म्हटलं अगोदर स्वतः जावं, काय ते नीट बघून यावं, म्हणून मी तसा दादूकडे धावत गेलो आणि त्याच्याकडे तुला निरोप ठेवला आणि तसाच मोटारीत बसून अंजनगावला रवाना झालो. अंजनगावला पोहोचल्यावर पहिल्यांदा मोरूच्या घरी गेलो तर तो म्हणाला, निंबाळकरांच्या एकुलत्या एका मुलाचं प्रतापरावाचं स्थळ रुक्मिणीसाठी आलंय, म्हणून त्यांनी तात्काळ तुला आणण्यासाठी मोटार पाठवली होती. आता आपण त्यांच्या हवेलीवर जाऊ आणि तिथेच बाकीचं बोलू. आणि केदार काका जरा श्वास घ्यायला थांबले आणि नंतर आजीला म्हणाले, आई, आम्ही निंबाळकरांच्या हवेलीवर गेलो आणि बघत राहिलो. वा 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 वा, काय थाट आहे त्या हवेलीचा. आम्ही गेलो तेव्हा स्वतः निंबाळकर, प्रतापराव आणि त्यांचे कुलगुरू कंकाल बाबांनी आमचं स्वागत केलं. आई, अगं इंद्राचा राजदरबार असावा ना, तसा तिथला थाट आहे. आजी चिडून म्हणाली, केदार, तो थाट मरू दे, तू मुद्द्याचं काय ते लवकर सांग. सांगतो आई. अगं मी आणि मोरू बसल्यावर निंबाळकर माझ्यापुढे रुक्मिणीचा फोटो ठेवत म्हणाले, आपण केदार भट ना, ही मुलगी तुमच्या गावची आहे असं मोरू भट म्हणत होते. मी म्हणालो, हो, ही रुक्मिणी आमच्या गावची आहे. तसे ते मला म्हणाले, अहो आम्ही ह्याबद्दल सोनसळीबद्दल बोलतोय, ही रुक्मिणी कोण? तेव्हा माझी चुकी माझ्या लक्षात आली आणि नंतर आजी पटकन म्हणाली, हा केदार, तू लगेच म्हणाला ती रुक्मिणीसारखी दिसते म्हणून तिला मी सोनी न म्हणता रुक्मिणी म्हणतो. पुढे काय ते सांग. आणि केदार काका माझ्याकडे बघून हसले आणि म्हणाले, अगं आई, नंतर लगेच ते निंबाळकर म्हणाले की केदार भट, आमच्या प्रतापरावांची कुंडली अगदी शुभ नक्षत्राची आहे, त्याला मंगळसुद्धा नाही आहे, तरी हा त्या सोनसळीचं सौंदर्य बघून आपण तिच्याशिवाय कोणाशी लग्न करणार नाही असा हट्ट धरून बसलाय. आता या मोरू भटांना विचारा. प्रतापरावांच्या पुढे अनेक स्थळं हात जोडून उभी आहेत आणि हा आपला. पण नंतर आई मी स्पष्ट ते बोललो, कारण नंतर कुठला किंतू राहायला नको. मी त्यांना म्हटलो की आमच्या रुक्मिणीचा जन्म 20 वर्षातून. तसं आजी त्यांना थांब म्हणाली आणि माझ्या आईला म्हणाली, वत्सले तुझा आधी केदारला काहीतरी खायला करून आण बरं. आम्हा सगळ्यांना कळलं की माझ्या कुंडलीचं आईला कळू नये म्हणून आजी तिला तिथून पाठवतीये. आई गेल्यावर केदार काका म्हणाले, हां, तर मी त्यांना स्पष्ट म्हणालो की आमच्या रुक्मिणीचा जन्म 20 वर्षातून एकदाच येणाऱ्या महाअमावास्येच्या रात्री धूमकेतूचा झाडू आकाशात पडलेला असताना 12 वाजण्याच्या काही सेकंदांनी ती जन्मली, म्हणून तिची पत्रिका अशी अमंगल आहे. पण आमच्या रुक्मिणीला अगोदर तुम्ही प्रत्यक्ष बघा. अहो, प्रत्यक्ष रुक्मिणीचं रूप घेऊन ती जन्माला आली आहे. त्यावेळी बाबा मध्येच म्हणाले की केदार, जर त्या प्रतापरावांची कुंडली शुभ असेल तर अगोदर सोनीचा विवाह पिंपळाच्या झाडाशी करून नंतर प्रतापरावांशी करता येईल. आणि केदार काका म्हणाले, मी त्यांना म्हणालो की मी स्वतः कुंडली वगैरे पूर्वी मानायचो, आता मानत नाही. मी त्यांना माझ्या शांतीचं सगळं सांगितलं. तसे ते निंबाळकर शांतपणे म्हणाले, अहो या जगात जन्म मृत्यूचा फेरा प्रत्येक सेकंदाला चालू असतो. आत्ता ह्या घटकेला कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच घटिकेला कोणी जन्मलं असेल. म्हणजे एक शेवट आणि एक सुरुवात दोन्ही एकाच घटिकेला होतात. कोणी कधी जन्मावं हे विधिलिखित असतं. तेव्हा त्यांचे कुलगुरू म्हणाले, आता ते सगळं काही जाऊ द्या. आमच्या प्रतापरावांना ही मुलगी पसंत आहे म्हणून आम्ही मुलीला बघायला पुढच्या सोमवारी येतो. तसा त्या शंभू भटाकडे तुम्ही निरोप पाठवा. माझे बाबा म्हणाले, पण केदार, मला आधी प्रतापरावांची कुंडली बघायला लागेल. ती शुभ असेल तरच मी काय तो निर्णय घेणार. आजी म्हणाली, अरे पण केदार, हे अंजनपूर आहे कुठे?
त्यात हे लिंबाळकर. बाबा म्हणाले, "अगं आई, निंबाळकर तेच रे ते. कोण आहेत रे केदार हे?" केदार काका म्हणाले, "आई, मी मोरूकडे त्यांची चौकशी केली, कारण ह्या मोरूवर माझा म्हणावा तसा विश्वास नाही आहे. हा प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारा भट आहे." तर तो म्हणाला, "हे निंबाळकर मोठं सरदार घराण्याचं प्रस्थ आहे आणि अंजन गावापासनं थोड्या अंतरावर त्यांच्या 2 हवेल्या आणि जमीन जुमलाय. आई, अंजनगाव आमच्या राजापूर गावाहून फार लांब आहे. म्हणजे जर सकाळी मोटारीनं आपण प्रवास केला तर रात्री 10 वाजायच्या सुमाराला आपण तिथे पोचतो. मी रात्री तिथे पोचलो आणि रात्रीच मोरूला घेऊन निंबाळकरांकडे गेलो होतो. रात्री मी आणि मोरू तिथेच मुक्कामाला होतो. आई, काय तो तिथे जेवणाचा थाट होता." आजी मध्येच म्हणाली, "तो केदार जेवायचा थाट मरू दे, त्या घराण्याबद्दल बोल रे." आई, मी त्यांची सगळी चौकशी केली आहे. या धनाजी लोकाची निंबाळकरांचं घराणं फार फार जुनं, अगदी शिवकालीन आहे. धनाजी निंबाळकरांच्या पत्नीचं नाव रेवतीबाई. त्यांना एकच अपत्य आहे, ते म्हणजे हे प्रतापराव. या धनाजीरावांना एक भाऊ होता, पण तो वारला. त्याची पत्नी भानुमती ही आपल्या मुलांसह म्हणजे वसंतासह त्यांच्याजवळ राहते आणि हा वसंत जरा अर्धवट आहे, पण आपल्या यशाच्या वयाचा आहे. ते सगळेजण एकत्र राहतात. तशी ती माणसं फार आधुनिक विचारसरणीची आहे. त्यांच्या प्रतापरावांना आपल्या रुक्मिणीचा फोटो आवडला. शंभू, अरे ती माणसं माणसांना आधी महत्त्व देतात आणि नंतर कुंडलीला. शंभू, तसं हे अंजनगाव संपूर्ण जंगलपट्टीचं आहे बरं. तिथली लोकवस्ती भिल्ल आणि कातकरी लोकांची आहे. ते सगळेजण या निंबाळकरांच्या जमिनीत राबतात. तसं अंजनपुरात शेतकरी, ब्राह्मण, हिंदू, महार, चांभार लोक आहेत. मोरू अंजन गावातच राहतो. गावात खंडोबाचं आणि विठ्ठलाचं मंदिर आहे, पण गाव फार छोट्या लोकवस्तीचं, पण खाऊन पिऊन सुखी आहे. आजी भारावून म्हणाली, "पाहिलं शंभू, वत्सलानं म्हटल्याप्रमाणे सोनीला तिच्या नशिबानं सोन्यासारखं स्थळ कसं स्वतः चालत आलंय आणि तू विनाकारण तिची चिंता करत बसला होतास. हे बघ केदार, आज आहे शनिवार. सोमवारी ती माणसं सोनीला बघायला येणार आहेत, म्हणजे आम्हाला आता तयारी करायला लागेल. केदार, आता तू जेवूनच निघ हां, आणि उमाला डबा घेऊन जा बाबा." आजी माझघरात गेली आणि मी अहिल्याच्या शिळेवर जाऊन बसले. त्यावेळी माझा डावा डोळा फार उडत होता आणि माझ्या डोळ्यांसमोर सारखं ते पायऱ्यांचं स्वप्न येत होतं. वाटत होतं मला जाणवणारं अशुभ आता सुरू झालंय. खरं तर त्या निंबाळकरांचं ते स्थळ बघून घरातली सगळी जणं हरखून गेलेली होती. पण कुणी मला माझं मत विचारलं नव्हतं. त्या कुणाचं माझ्याकडे लक्षच नव्हतं म्हणा. त्याचाच मला राग आला होता. नंतर मी उठले आणि बाबा आणि केदार काका काय बोलतायत ते तरी ऐकूया म्हणून पपईच्या झाडाला टेकून उभे राहिले, तर बाबा केदार काकांना विचारत होते, "केदार, हे निंबाळकर घराणं मोठं खानदानी दिसतंय. तू माझ्या आणि वत्सलेच्या घराण्याबद्दल त्यांना सांगितलंस ना?" केदार काका म्हणाले, "हे बघ शंभू, मी सगळं व्यवस्थित त्यांना सांगितलंय. पण शंभू, मला तुला एक सांगायचं आहे. पूर्वी निंबाळकरांचे देवधर्म मोरू बघायचा. आता 1 वर्षभर झालं हे कंकाल बाबा कुठून निंबाळकरांकडे आले आणि त्याचे कुलगुरू होऊन बसले. पण त्यांचे सगळे देवधर्म अजून मोरूच बघतो. पण शंभू, ही कंकाल बाबा एक विचित्र वल्ली आहे बघ. तू त्यांना बघशीलच म्हणा, पण मला ती व्यक्ती जरा अमानवी वाटली. त्यात निंबाळकरांवर त्याचं फार वर्चस्व आहे हे मला जाणवलं होतं, पण हे कंकाल बाबा प्रतापचं लग्न झालं की तिथून लगेच निघून जाणार आहेत असे ते मला म्हणाले." बाबा म्हणाले, "पण केदार, अरे तू प्रतापरावांची कुंडली तरी आणायला पाहिजे होतीस." "हे बघ शंभू, येताना ते कुंडली घेऊन येणार आहेत प्रतापरावांची. तसंच त्या कंकाल बाबांनी मी तुझ्या वडिलांबद्दल माहिती सांगितली तेव्हा म्हणाले की भटजी, तुम्ही मुलीच्या आजोबाची जन्मकुंडली, त्यांची मृत्यूची घटिका, त्यांचं जे जे काही म्हणून महत्त्वाचं असेल ते काढून ठेवायला सांगा."
बाबा म्हणाले, केदार, अरे सोनीच्या लग्नात माझ्या बाबांची जन्मकुंडली, त्यांची मृत्यू घटिका, हे सगळं त्यांना कशाला हवंय? केदार काका हसत म्हणाले, अरे मी हा प्रश्न त्यांना केला. हे बघ, रुक्मिणी म्हणजे माझ्यासाठी माझी शांतीच आहे. तिच्यासाठी मी अगदी स्पष्ट चौकशी केली. मी त्यांना तसं विचारल्यावर ते मला म्हणाले की अहो, मुलगी ज्या अशुभ ग्रहावर जन्मली तो तिला मृत्यूयोग दाखवतोय आणि त्याच्या शांतीसाठी मला ते सगळं पाहिजे. मी त्यांना म्हणालो, आमची रुक्मिणी त्या मृत्यूयोगाची नाही आहे. त्या घटिकेनंतर काही सेकंदांनी तिचा जन्म झालाय आणि ती सेकंद फार महत्त्वाची होती. बाबा एकदम केदार काकांना म्हणाले, केदार, आज 14 वर्ष मी एक ओझं माझ्या डोक्यावर घेऊन उभा आहे आणि आज मी तुला ते सांगणार आहे. केदार काका घाबरले आणि म्हणाले, अरे काय घडलंय शंभू, आपली रुक्मिणी? बाबा दुःखानं रडत म्हणाले, केदार, तुझी रुक्मिणी अकाली मृत्यूयोग घेऊन जन्मलेली आहे. तिचा जन्म बरोबर 12 वाजायला अर्धा एक सेकंद असताना मृत्यूयोगाच्या घटिकेला झालाय. केदार काका दचकले आणि म्हणाले की शंभू, मला जी कुंडली दिली आहेस ती 12 वाजून 3-4 सेकंदाच्या नंतरची आहे. त्यात अशुभ नक्षत्र आहेत, पण मृत्यूयोग नाही आहे. तुझा काहीतरी भ्रम झालेला आहे. आणि बाबांनी काही न बोलता माझी खरी कुंडली केदार काकांच्या हातात दिली आणि म्हणाले, ही तुला दिलेली कुंडली आहे ना, ती मी नंतर काढली. केदार, घरात जर तिच्या मृत्यूयोगाचं कळलं तर काय अनर्थ होईल हे तू जाणतो, म्हणून मी कुणालाच, अगदी तुला सुद्धा ते सांगितलेलं नव्हतं. अरे पण शंभू, जर तसा मृत्यूयोग असेल ना, तर ज्या क्षणी मूल जन्मलं त्याच क्षणी ते मृत्यू पावतं, हे माहिती आहे ना तुला? केदार काकांनी असं विचारल्यावर बाबा म्हणाले की तेच तर मला आश्चर्य वाटतंय केदार. माझी सोनी धडधाकट आहे, नीट जगती आहे, तरी कधी तिच्यावर मृत्यूची झडप पडेल हे काही सांगता येत नाही आणि ते जिवंत मरण मी प्रत्येक क्षणाला भोगतोय. हे जर सोनीचं घरात कळलं तर त्या क्षणी आई आणि वत्सला आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतील याची मला खात्री आहे आणि त्यामुळेच तिचा विवाह मला शुभग्रहाशी करायचा आहे. म्हणजे केदार, मला माफ कर, पण मी विचार केला की लग्नानंतर पतीपत्नीचं नशीब एकमेकांशी बदललं जातं. कदाचित सोनीचं मृत्यूयोगाचं ते अरिष्ट तिच्या नवऱ्याच्या चांगल्या नक्षत्रामुळे पुसलं जाईल, तिला दीर्घायुष्य लाभेल, पण बाप म्हणून मला तिची चिंता वाटतच राहतीये. केदार काका शांतपणे म्हणाले, शंभू, शांतीच्या मृत्यूनंतर माझा कुठल्याच भविष्यावर, ग्रहावर विश्वास उरलेला नाही आहे. माझ्या शांतीची कुंडली शुभ होती, दीर्घायुष्याची होती, तरी मृत्यूचा घाला तिच्यावर पडलाच ना. आता बघ, शांती आणि रुक्मिणी माझ्या 2 मुली मी मानत होतो, तर तू समज माझी शांती रुक्मिणीचं अरिष्ट घेऊन गेली. बाबांनी काही न बोलता केदार काकांचा हात घट्ट धरला होता. तेवढ्यात आजीनी बाबांना आणि केदार काकांना माझघरात बोलवलं होतं. माझे बाबा केदार काका त्या जोईच्या मंडपातून बाहेर आले तेव्हाच हिरव्यानं कधी नाही ते केदार काकांच्या अंगावर झेप घेतली. त्यांना तो टोचू लागला होता. केदार काका, अरे हिरव्या थांब, मला चावू नको, म्हणून हिरव्याला उडवायला लागले आणि बाबांनी हिरव्याला चटकन उचललेलं होतं. केदार काका हिरव्याकडे बघत म्हणाले, अरे रुक्मिणी दूर जाणार म्हणून तू माझ्यावर रागवलास का? आणि हिरव्या पेरूच्या झाडावर उडून बसलेला होता. बऱ्याच वेळानं जेवण आटोपल्यावर केदार काका उमा काकूंना डबा घेऊन गेले. आई आजी न झोपता घर साफ करायच्या तयारीला लागल्या होत्या. आज शनिवारी शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी असल्यानं मंजी येच्या दादूबाबांकडे जेवून त्यांच्याबरोबर घरी येणार असल्यामुळे आता बाबांना पुन्हा गावाकडे जायला लागणार नव्हतं. बाबांनी मला हाक मारली. मी जोईच्या मंडपात आल्यावर ते मला म्हणाले की सोन्या, आता तू आम्हाला सोडून जाणार. मी एकदम बाबांच्या कुशीत शिरले आणि म्हणाले, बाबा, मी तुम्हाला पुन्हा सांगते, माझं लग्न करू नका, मी तिथे मरून जाईन.
त्याचवेळी माझी आजी तिथे आली, मला जवळ ओढून म्हणाली, सोने, अगं असं अभद्र बोलू नये बाळा. तुझ्या चांगल्यासाठी आम्ही लग्न ठरवतोय ना. चल बरं, तू मला आणि आईला जरा घर आवरायला मदत कर. मी आजीबरोबर गेले होते. माझे बाबा आज जरा अस्वस्थ होते. त्यांना केदार काकांना हिरव्याचं असं टोचणं त्यांच्या मनाला खूप लागलं होतं. एखाद्या शुभ गोष्टीत शुभच घडावं असं त्यांना वाटत होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.